नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात नवरात्र विशेष बेकिंग सोडा, दही किंवा सायट्रिक ॲसिड अशा कोणत्याही घटकांचा वापर न करता फक्त 3च गोष्टी वापरून मस्त मऊसूत, लुसलुशीत, जाळीदार अशी उपवासाची इडली कशी बनवायची आणि त्यासोबतच चटपटीत अशी उपवासाची चटणी कशी बनवायची। थोडा बदल करून या उपवासाच्या इडल्या जर बनवल्या तर आपण तांदळाच्या जशा इडल्या बनवतो त्याप्रमाणेच अगदी परफेक्ट स्पॉन्जी बनतात। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी वरई म्हणजेच आपण याला भगर म्हणतो आणि 2 चमचे साबुदाणा घ्यायचा आहे। तर वरईमध्येच मी 2 चमचे साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये साबुदाणा जास्त वापरायचा नाही, तर 1 वाटी वरईसाठी फक्त 2 चमचे साबुदाणा वापरायचा। आता 2 वेळा हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घ्यायचं। तांदळाची इडली बनवण्यासाठी आपण जसे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवतो त्याप्रमाणेच हे भिजत ठेवायचे। आता यावरती झाकण ठेवून 9 ते 10 तास भिजवून घ्यायचं। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जर या इडल्या बनवायच्या असतील तर आदल्या दिवशी सकाळी हे भिजत ठेवायचं। तर 9 ते 10 तास हे चांगलं भिजलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा आणि भगर व्यवस्थित फुललेले आहेत। आता पाणी निथळून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। याची पेस्ट बनवण्यासाठी हेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे। तर हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि यातलंच थोडं पाणी यामध्ये घेतलं। झाकण लावून 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं आणि एक याचं बॅटर बनवून घ्यायचं। तर हे पहा, अगदी फाईन अशी याची पेस्ट करायची नाही, थोडीशी दरदरी ठेवायची, म्हणजे अगदी आपण तांदूळ डाळीच्या इडल्या बनवतो त्याप्रमाणेच होतात। तर हे पहा, हे बॅटर थोडंसं दरदरीतच आहे, जास्त बारीक असं झालेलं नाही। आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये वरईचा वापर केलेला आहे, त्यामुळे इडली कोरडी बनायची शक्यता असते किंवा जास्त अशी चिकट बनत नाही। तर इडली जास्त कोरडी न पडण्यासाठी यामध्ये 3 चमचे राजगिराचं पीठ घेतलं। यामुळे या बॅटरला कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट येईल आणि इडली सुद्धा जास्त कोरडी पडणार नाही, त्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागते। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये पाणी घालायचं नाही, इडली बनवण्यासाठी जसं घट्टसर बॅटर आपण बनवून घेतो त्याप्रमाणेच घ्यायचे। आता झाकण लावून 10 ते 12 तासासाठी हे फर्मेंट करून घ्यायचं। 10 ते 12 तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे बॅटर अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची डाळ नाही तरी सुद्धा हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता बॅटरला मस्त जाळी सुटलेली आहे आणि असं जर बॅटर बनलं असेल तर इडली सुद्धा अगदी परफेक्ट बनते। यामध्ये साबुदाण्याचं प्रमाण अगदी कमी आहे, त्यामुळे पचायला सुद्धा ही इडली अगदी हलकी बनते। तर तुम्ही पाहू शकता इडलीचं हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। आता यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे। बेकिंग सोडा, दही, बेकिंग पावडर, सायट्रिक ॲसिड हे कोणतेही घटक वापरायची गरज नाही। मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्या मी अगदी छोट्या छोट्या इडल्या बनवून घेणार आहे, तर त्यासाठी इडलीच्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घेतलं। आता 1-1 चमचा यामध्ये बॅटर भरून घ्यायचं। याऐवजी तुम्ही आपण नेहमी बनवतो त्या आकाराच्या इडल्या बनवू शकता। प्लेटला 1-2दा टॅप करून घ्यायचं, म्हणजे बॅटर सुद्धा व्यवस्थित पसरलं जातं। आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये ही प्लेट ठेवायची, झाकण लावायचं, लो टू मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटे हे शिजवून घ्यायचं। तर 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता उपवासाच्या इडल्या मस्त फुगलेल्या आहेत। हलक्याशा थंड झाल्यानंतर यांना लगेचच काढून घ्यायचं। तर या इडल्या अजून हलक्याशा गरमच आहेत तोपर्यंतच याला काढून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता किती जाळीदार ही इडली बनलेली आहे आणि हे पहा किती मऊसूत, लुसलुशीत आणि स्पॉन्जी बनलेली आहे। अगदी आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीच्या जशा इडल्या बनवतो त्याप्रमाणेच या बनलेल्या आहेत। अगदी परफेक्ट बनलेली आहे आणि चांगली फुगलेली सुद्धा आहे। सोडा किंवा दही न वापरता सुद्धा या इडल्या मस्त स्पॉन्जी बनतात। आपण नेहमी बनवतो त्या आकाराच्या जरी इडल्या बनवल्या तरी सुद्धा छान फुगतात। तर या 3 गोष्टी फर्मेंट करून घेतल्यामुळे यामध्ये इतर काहीही घालायची गरज लागतच नाही। अगदी हलकी फुलकी मस्त मऊसूत अशी इडली बनलेली आहे। हातात घेतल्यानंतरच समजतं या इडल्या अगदी परफेक्ट बनलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी आतपर्यंत व्यवस्थित त्या शिजलेल्या आहेत। तर हे पहा, अगदी हलक्या फुलक्या मस्त अशा या इडल्या बनलेल्या आहेत। याला जाळी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान सुटलेली आहे, मस्त जाळीदार बनलेल्या आहेत। इतक्या स्पॉन्जी या इडल्या बनतात की या उपवासाच्या इडल्या आहेत यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही। अगदी परफेक्ट पांढरा शुभ्र मऊसूत लुसलुशीत अशा या इडल्या बनतात। तर या इडल्या सोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत उपवासाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं। यामध्ये थोडीशी मिरची घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं, अगदी चिमूटभर यामध्ये साखर घेतली। आता या चटणीला रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा यामध्ये काश्मीरी लाल तिखट घेतलं। पाणी न वापरता सुरुवातीला याची पेस्ट करून घेतली।
त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि याची पेस्ट करून घेतली। तर लाल तिखटामुळे या चटणीला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। लाल तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही वापरू शकता। तर अशा पद्धतीने मस्त अशा या छोटूशा जाळीदार इडल्या बनलेल्या आहेत। तर हे पहा, प्रत्येक इडलीला किती छान जाळी सुटलेली आहे आणि त्यामुळे आतमधून सुद्धा या इडल्या अतिशय जाळीदार बनलेल्या असतात। साबुदाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी कमी आहे, त्यामुळे बॅटर फर्मेंट केलेलं असलं तरी सुद्धा या इडल्या पचायला हलक्या बनतात। तर इथे एक इडली तोडून दाखवलेली आहे, तुम्ही पाहू शकता आतमधून सुद्धा या किती जाळीदार बनलेल्या आहेत। अतिशय स्पॉन्जी मऊसूत अशा या इडल्या बनलेल्या आहेत। वयस्कर लोक सुद्धा उपवासामध्ये या इडल्या खूप आवडीने खातील। यामध्ये राजगिराचं सुद्धा पीठ आहे, त्यामुळे पौष्टिकही बनतात। सकाळी जरी या 4 इडल्या खाल्ल्या तर दिवसभर भूक लागणार नाही। चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तेवढी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता। तर अशा प्रकारे मस्त अशी इडली आणि चटपटीत अशी चटणी बनवून तयार झालेली आहे। ही चटणी सुद्धा आपण नारळाची बनवलेली आहे, त्यामुळे या चटणीसोबत आपण उपवासाची इडली खातोय असं समजणार सुद्धा नाही। अतिशय स्वादिष्ट अशी ही चटणी सुद्धा बनते आणि इडल्या तर अगदी परफेक्ट बनतातच। तर हे पहा, इडलीमध्ये अगदी आतपर्यंत ही चटणी मुरत आहे, म्हणजे इडली अगदी परफेक्ट जाळीदार बनलेली आहे। तर नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने इडली नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।